मी पुण्यातलाच आहे मूळचा, बरं. पण कधी कधी कामाच्या निमित्ताने दरवर्षी इथे अलगडोकी चौकात येणं होत नाही. त्यामुळे आज खूप म्हणजे 2-3 वर्षांनी आलोय, तर सो एक्साइटेड. आणि आता जबरदस्त वातावरण, इकडनं हलायची इच्छा होत नाही अगदी खरं सांगायचं. नागपूरहून आलो, खास वर्धेहून आलो. बरं. हा, काल सकाळी मी शैनीने निघालो. पण खास हे बघण्यासाठी हा, फक्त विसर्जन बघण्यासाठी आलो. यापूर्वी पुण्यातला गणेशोत्सव काय काय ऐकून होतात तुम्ही? फक्त टीव्हीवर ऐकून होतो तुमच्या बरं. पानाचे 5 गणपती. पण या विशेष करून मी काल ठरवलं होतं की आज कुणी नातेवाईक असतात पुण्यामध्ये? नाही, मी हॉटेल करून टाकलो. अरे बापरे, खास विसर्जन मिरवणूक विसर्जन बघण्यासाठी? मिरवणूक पाहण्यासाठी आलो. बघा बघा पुण्याचं काय वैशिष्ट्य आहे, आणि खास विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी वर्ध्याहून हे काका आलेले आहेत. तुम्ही काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? बा, तुझं नाव काय? दिया करमरकर. आम्ही पुण्याचे येतो. अच्छा, आणि आज अगदी सकाळी सकाळी येऊन थांबली मिरवणूक बघायला. हो. बरं, काय आवडतं बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सगळ्यात जास्त? म्हणजे ते वाईबच छान असतं एकदम. बरोबर आहे, आणि ढोल ताशांचं वादन ऐकायला आवडतं. हो. बरं बरं बरं, तुम्ही काय सांगाल, कसं आहे वातावरण? मस्त आहे एकदम. आम्ही वर्षानुवर्ष येतो, दरवर्षी येतोच आम्ही. मानाचे गणपती तरी बघायला. अजून काही जणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. कसं आहे वातावरण, कसं वाटतंय? बहुत मजा आ रहा है, अच्छा लग रहा है. अच्छा, आप कहाँ से हो? हम दिल्ली से हैं. दिल्ली से? तो इसके बारे में क्या क्या सुना था इसके पहले? ऐसे विसर्जन मिरवणूक बहुत अच्छे से ढोल ताशे वगैरह यहाँ के फेमस है, तो वो सब देखने के लिए आए. ऐसा दिल्ली में नहीं होता. नहीं, वहाँ पे ऐसे नहीं होता, इतना लार्ज स्केल पे नहीं होता. बराबर. तो ढोल ताशे के लिए आए थे. आप यहाँ पढ़ाई के लिए? मैसेज में पढ़ते हैं. अच्छा अच्छा अच्छा. काका, तुम्ही काय सांगाल, कसं आहे नमस्कार. वातावरण? आम्ही पुण्यात 40 वर्ष राहतो. आमच्यासाठी आनंदाचा पर्व आहे हा. खूप रस्त्याची जिकडे तिकडे रस्ते नसतात, तरी पण सगळे पुणेकर आम्ही इतक्या आनंदाने बाप्पांचं स्वागत करतो की बाप्पा दरवर्षी आम्हाला असाच आनंद मिळू दे, आणि पुणे शहरातच नाही तर संपूर्ण भारतात जो गणेश उत्सव आहे तो उत्तरोत्तर असाच वाढत जावो.